हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्याकडून जे पण पदभरती आहे त्याची सविस्तर जाहिरात आलेली आहे. तर यामध्ये ग्रुप सीच्या जागा आहे आपल्याकडे आणि हे त्यांचं संकेतस्थळ आहे आणि आपण याबद्दल पूर्ण माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय थिंक तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल. पुढे जाऊया. तर जो अर्ज स्वीकृतीचा दिवस किंवा कालावधी कोणता आहे तर 26/12 पासून 15/1 पर्यंत, म्हणजे 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला सगळं करून घ्यायचं आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि मग जे प्रवेशपत्र, परीक्षेचा दिनांक वगैरे ते या nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल, वेबसाईटवर भेटून जाईल, जेणेकरून तुम्ही तिथे पुढचे अपडेट भेटून जाईल तुम्हाला. आता 15 पर्यंतचा अपडेट तुमच्यासाठी हाच आहे की तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. CBT टेस्ट होणार, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील आणि मग तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आणि तेच म्हणत आहे की पुढील जे प्रक्रिया आहे, म्हणजे हॉल तिकीट वगैरे वगैरे, एक्झाम डेट वगैरे, ते तुम्हाला त्या संकेतस्थळावर भेटून जाईल. आता स्थापत्याच्या बघा इथे कनिष्ठ अभियंता जेई सिव्हिलच्या ज्या जागा आहेत त्या आहेत 36, जेई इलेक्ट्रिकलच्या 3 आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक त्याच्या 150 जागा आहे. ह्या 3 जागा आहे, 2 सिव्हिलवाल्याच्या म्हणजे पोस्ट म्हणत आहे आणि इलेक्ट्रिकलची 1. तर त्याच्यामध्ये जागा जेवढ्या आहे 36, 3 आणि 150. त्याच्यामध्ये काय काय पाहिजे, एलिजिबिलिटी काय आहे ते पण आपण पाहूया पुढे. तर हे बघा, जेई सिव्हिलच्या 36 जागा आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन या प्रकारे आहे. अजा पदे 06, अनुसूचित जातीच्या 6, अनुसूचित जमातीच्या 3 असं दिलेलं आहे. तर टोटल 36 जागा आहे. आणि ह्याच खाली मग त्यामध्ये पण जे व्हर्टिकल रिझर्वेशन आहे ते पण आहे लिहिलेलं, की सर्वसाधारणसाठी किती आहे वगैरे वगैरे, महिला आरक्षण वगैरे, त्याप्रमाणे ते डिवाइड आहे. त्यानंतर विद्युतमध्ये 3 जागा आहे. तर त्यामध्ये SCBCची 1, भटक्या जमातीची 1 आणि अनुसूचित जमातीची 1, असे 3 जागा आहे. तर या झाल्या जे इलेक्ट्रिकल. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण, हे जे सहाय्यक आहे याच्यात 150 जागा आहे, खूप साऱ्या जागा आहे. आणि त्यामध्ये ज्यासाठी 20, 17, 3 असं आहे. पूर्ण रिझर्वेशन वाईज डिवाइड आहे. SCBCच्या 15 आणि अराखीव 57. तर हे झालं सहाय्यक, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट. तर यामध्ये मग आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे इलिजिबिलिटी काय आहे, तर स्थापत्यासाठी जेई स्थापत्यासाठी इथे डिग्री म्हटलेली आहे आणि ते जेई इलेक्ट्रिकलसाठी पण डिग्रीच राहील. आणि इथे सिव्हिलमधली जे राहते स्थापत्य अभियांत्रिकीमधली डिग्री पाहिजे. आणि इथे विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असं म्हटलं आहे. आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जो आहे ना, त्याच्यासाठी सिव्हिलमधलीच डिप्लोमा पाहिजे. तर असे 3 आपल्यासाठी इंजिनियरसाठी रिक्रुटमेंट आहे यामध्ये. तर याच्या 36, याच्या 3 आणि याच्या 157 आय थिंक, सॉरी 150. तर अशा जागा आहे. तर तुम्ही इथे 9, 6, 5, 11, 1, 219 एवढ्या जागा होते आय थिंक, सॉरी 219 नाही, 150, 30, 180, 186, 3, 189 एवढ्या जागा होणार आहे येते. तर एवढ्या टोटल जागा आहे इंजिनियरसाठी. पुढे जर आपण गेलो तर आपलं हे यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल. एक टेलिग्राम चॅनल पण आहे, तिथे तुम्हाला अपडेट मिळत राहतील, तर ते जॉईन करायला विसरू नका. पुढे जाऊयात. हायलाईट केलेलं आहे आपलं इम्पॉर्टंट वयोमर्यादा जे राहते ते जे म्हणजे कोणत्या दिनांकापर्यंत तुम्हाला काउंट करायची आहे, तर 15/1/2025 पर्यंत काउंट करायची आहे. तेव्हापर्यंत ते या तारखेपर्यंत तुमचं मिनिमम वय 18 पाहिजे आणि अराखीव असेल तर मॅक्झिमम वय 38 पर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. ते म्हणजे आरक्षित पदामध्ये असेल तर 43 पर्यंत देऊ शकता, दिव्यांग असेल तर 45, स्पोर्ट पर्सन असेल तर 43, हे सगळे इथे लिहिलेलं आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही यामध्ये बघू शकता. पण डेट या 15/1/2025 पर्यंत तुम्हाला तिथपर्यंत मोजायचे आहे तुमचं वय किती आहे. तर मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि हा दिनांक तुम्ही बघून घ्या, म्हणजे हाच दिनांक म्हटला आहे, विविध शैक्षणिक अर्हता दिनांक हा अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक. हे 15/1 आपली लास्ट डेट पण आहे, तोच म्हटली आहे, तेच डेट सगळी राहील. त्याच्या आधी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे ओके पाहिजे तुमच्याकडे, तुमचं वय ओके पाहिजे. CBT द्वारे जे पण सेंटर देणार त्याच्यात तुमचं एक्झाम होणार, CBT होणार. आणि 50% मिनिमम घ्यायचे आहे. सपोज 200 मार्क्स आहे तर 100 मार्क्स भेटलेच पाहिजे.
म्हणजे जे तर भेटतातच, आणि मग त्याच्यापेक्षा जास्त मिनिमम 50% आहे जर तुम्ही नॉर्मलमध्ये येणार अनारक्षित पदासाठी, आणि जर तुम्ही आरक्षित पदामध्ये असाल तर 45% घ्यावेच लागेल. बाकी कमी जर 45% पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्यास जाहिरातीत नमूद केलेली पदे रिक्त राहत असली तरी कोणत्याही परिस्थितीत हे कमी केलं जाणार नाही. म्हणजे आम्ही रिकाम्या जागा ठेवणार पण कोणाला भरून घेणार नाही, असे 45 पेक्षा कमी जर असेल तर, असं म्हणणं आहे. गटक पदाकरिता 100 प्रश्न, बघा 100 प्रश्न राहील, 200 गुण राहील, आणि 2 तास देण्यात येईल, 2 गुण देण्यात येईल. म्हणजे 100 प्रश्न 2 गुण म्हणजे 200 गुणांची परीक्षा होणार, आणि 2 तास राहिले ते 2 तास, ठीक आहे. आणि मग बस डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार, इंटरव्ह्यू वगैरे होणार नाही, असं इथे मेन्शन आहे, ठीक आहे. त्यानंतर असं आहे की जर 2 ते 4 जागा आहे आपल्या ओरिजिनल, तर रिक्त पदे अधिक अधिक रिक्त पदांचे 100%. म्हणजे सपोज 3 जागा आहे तर 3 2 6 एवढे जण बोलावण्यात येईल, किंवा मग 5. सपोज आपल्या इलेक्ट्रिकलच्या 3 आहे ना, तर त्याच्यापैकी 6 जणाला बोलावणार, म्हणजे हेच प्रतीक्षा यादी वगैरे सगळं करण्यासाठी, किंवा मग 5 याच्यामधले जे अधिक असेल म्हणजे 6 जणांना बोलावणार. मग त्याची लिस्ट बनवून घेणार, मग ते तुम्हाला त्याच्यानुसार बोलावणार. टॉप 3ला पहिले बोलावणार, नंतर मग ते आपल्या साईटवर टाकणार, मग ते बनवल्यावर लिस्ट. आता सीबीटीचे प्रारूप परीक्षेचे स्वरूप जे पण आहे, सीबीटी कशी राहील, तर विद्युतसाठी सगळ्यासाठी सेमच आहे. विद्युतसाठी सांगतो मी, तर मराठी इंग्रजी राहील, बौद्धिक चाचणी राहील, सामान्य ज्ञान राहील, आणि आपलं टेक्निकल राहील. तुम्हाला टेक्निकलचे 40, बाकी हे 15-15 मिळून 60, आणि हे 12वीचा दर्जा राहील ह्या दोघाचा, मराठी इंग्रजी, आणि बौद्धिक आणि ह्याच्यासाठी पदवीचा दर्जा. बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे जी के, आणि बौद्धिक चाचणी म्हणजे काय होते काय माहिती, इंग्लिशमध्ये त्याला काहीतरी वेगळं म्हणत असेल. आणि ते मिळून हे 60 आणि 40, याचे 2 म्हणजे 80 मार्क्स, याचे 120 मार्क्स, टोटल 200 मार्क्स येणार. आणि तुम्हाला जर याचे इलेक्ट्रिकलचे असाल तर तुम्ही PCMC जेईचा जो पेपर आहे, सेम पॅटर्न सेम लेवलचा होता, ते तुम्ही एक वेळेस बघू शकता, आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवर शेअर केल्या जाईल. आता अर्ज करू शकता तुम्ही, युजर रजिस्ट्रेशन करावं लागते, मग फॉर्म भरून घ्यावं लागते, पूर्ण पैसे भरावे लागते, बस झालं मग. आणि तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी म्हणजे डिप्लोमा असेल आणि डिग्री असेल आणि सिव्हिल असेल तर 2 फॉर्म भरावे लागेल, एक डिप्लोमासाठी, एक डिग्रीसाठी. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. हे काही प्रमाणपत्र, कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचे आहे. आदिवासी प्रमाणपत्र, नावाचा पुरावा, वयाचा, हे सगळं काढून ठेवायचं आहे, जे जे ॲप्लिकेबल आहे तुम्हाला ते. आणि ते सगळं ओके पाहिजे तुमच्याकडे. सगळी ही लिस्ट आहे, तुम्ही बघू शकता. अनाथ असेल तर त्याचा पुरावा, मराठी ज्ञान असेल म्हणजे SSC म्हणजे 10वी मध्ये मराठी असलं पाहिजे, ते म्हणत आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तुम्ही, तर आय थिंक आपण सर्व कव्हर केलं. पैसे किती भरावं लागेल ॲप्लिकेशनसाठी, राखीव ओपनमध्ये असेल तर 100, आणि राखीवमध्ये असेल तर 900 रुपये. नॉन रिफंडेबल फी आहे, म्हणते एक वेळेस घेतली तर वापस नाही देणार. त्यानंतर परीक्षेच्या वेळेस स्वतःच्या ओळखीचे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक वोटिंग कार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक, कोणतेही एक तुम्हाला ओळखपत्र सोबत आणायची आहे, आणि त्याची प्रत न्यायची आहे, म्हणजे झेरॉक्स पण न्यायची आहे. एक्झामच्या दिवसची गोष्ट म्हणत होती. आणि तुम्हाला काही क्वेरीज असली यावाल्या पूर्ण जाहिराती, फॉर्म भरायच्या वेळेस, कुठे पण तुम्ही या नंबरवर +91 79 96 10 87 77 या नंबरवर कॉल करू शकता. पण दिवस बघा, सोमवार ते शनिवार आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजता या कालावधीतच करायचं आहे, नाही तर उचललं जाणार नाही. आणि बस, हे NMCची हेल्पलाईन नंबर आहे, 91 75 41 48 80. आय होप तुम्हाला ही पूर्ण जाहिरात समजली असेल, आणि तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून देणार, ते जे ॲप्लिकेबल आहे ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि टेलिग्रामवर जॉईन होऊन जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.